छत्र उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वातंत्र्याचे खरे जनक स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या योगदानामुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळालं असं महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे पहिले जनक छत्रपती शाहूजी महाराज, कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर हा कुळ कायदा निर्माण करून तुम्हा आम्हाला जमिनीचं मालक करणारे लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, जमिनीच्या बदलामध्ये जमीन मिळावी यासाठी ते हयात जीवन संघर्ष करून संसदेला भाग पाडलं कायदा बनवण्यासाठी, असे भूमिपुत्रांचे दैवत माजी खासदार लोकनेते दिबा पाटील साहेब. आणि या संपूर्ण महापुरुषांच्या विचारांना भारतीय संविधान रूपी तुमच्या आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं असं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमिपुत्र महापुरुषांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिवादन वाहूया. पहिली एकच सूचना असेल, कुणीही मैतावरती आल्यासारखं बसू नका आणि शेवटपर्यंत थांबल्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा. उशीर भरपूर झालेला आहे, आम्ही सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत. बांधवानो, वक्त्यांनी बराचसा वेळ घेतलेला आहे. मी रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे, 250 किलोमीटरवरून आलेलो आहे. उद्या सकाळी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये हाच कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून प्रत्येकाला विनंती करेल की कोणीही मोबाईलवरती खेळत बसण्यापेक्षा आपल्या कानावर ऐकण्यासाठी भर द्यावा. बांधवानो, पहिली घटना अशी आहे की भारतीय संविधान लिहून पूर्ण झालंय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान का लिहिलं, त्याचं कारण काय? कारणावर चर्चा झाली पाहिजे, परिणामांवर नाही. जोपर्यंत आम्हाला कारण कळणार नाही तोपर्यंत आम्हाला परिणाम समजणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीच्या अध्यक्ष होण्याच्या अगोदर 9 डिसेंबर 1946 ला संविधान समिती तयार करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 ला संविधान मसुदा समिती तयार करण्यात आली. ह्या दोन घटना घटित होण्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुमच्या समोर जर मांडल्या तर मला वाटतं तुम्हाला लोकशाहीचा आत्मा लक्षात येईल. बांधवानो, भारताचं संविधान हा खरा लोकशाहीचा गाभा आहे आणि भारताचं संविधान जर लोकशाहीचा गाभा असेल तर भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी का लिहिलं आणि कुणासाठी लिहिलं? काही लोक असा प्रचार करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये जाती सापेक्ष म्हणून काम केलं, धर्म सापेक्ष म्हणून काम केलं, पंथ सापेक्ष म्हणून काम केलं, कुळ सापेक्ष म्हणून काम केलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान हे जात, कुळ, पंथ, वंश निरपेक्ष भावनेनं काम केलं, लक्षात ठेवा. परंतु आता सरकारमध्ये बसलेले लोक हे प्रचार करतात की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जातीयवादी आहे, धर्म सापेक्ष आहे, जाती सापेक्ष आहे. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, काही मंत्रिमंडळातले लोक गेली 10 वर्षापासून प्रचार करतात, 14 पासून ते 24 पर्यंत प्रचार कोणता करतात की भारताच्या संविधानातली घटनेतलं काही कलम बदलले, भारताच्या संविधानातलं घटनेतलं काही कलम बदलले पाहिजेत. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, जे लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन, फ्रान्स, अमेरिका, जपान अशा देशांचा अभ्यास करून भारताचा संविधानाचा मसुदा, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, काय अमेरिकेमध्ये जात होती का? प्रश्नाचं उत्तर द्या बरं. अमेरिकेमध्ये जात होती का? लंडन मध्ये जात होती का? जपान मध्ये जात होती का? मग जात जर भारतात होती तर पहिला अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला आणि भारताच्या जाती सापेक्ष म्हणून नाही तर जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक समूहाला न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. मग सध्याचे लोक जे प्रचार करतात, अपप्रचार करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जाती जिवंत राहिल्या, तुम्हाला माझा पहिला प्रश्न देतो. मी आगरी समाजाचा मुलगा आहे ताई आणि आजही आमच्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की रुपेश आपल्या लोकांची तळपायातली मस्तका दाग जाते. का असं होतं? कारण काही लोकांनी प्रचार काय केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचे तर फक्त त्यांचे, छत्रपती शाहूजी महाराज कुणाचे तर फक्त त्यांचे, महात्मा ज्योतिराव फुले कुणाचे तर फक्त त्यांचे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आगरी समाजाचा संबंध काय? डॉक्टर हॅलो मराठा समाजाचा नक्की संबंध काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ओबीसीचा संबंध काय? तर तुम्हाला जाहीर करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रोशन पाटील जातीने वेगळे आहेत
पण कुलाने आणि वंशाने आम्ही एकच आहोत. जर कुळ आणि आमचा वंश एक आहे. माझी बहीण भावाला ओळखताना आजही म्हणते, आगरी, कोळी, कुणबी, सुतार, लोहार, कुंभार, नाभिक ह्या सर्व जातीचे लोक आजही बहीण भावाला ओळखताना दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी साहेब म्हणतात. काय म्हणतात? दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाली. गाई म्हशी कुणाच्या? गाई म्हशी मामाच्या. डळू दे. तुझ्या जीवनात कुणाचं राज्य येऊ दे? जोरात बोला बरं. कोणाचं राज्य येऊ दे? मग याचा अर्थ काय होतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कुलात जन्माला आले आणि बळीराजाच्या कुलात जन्माला आला, राजा सिद्धोधनच्या कुलात जन्माला आले, त्याच्यानंतर तथागत गौतम ज्या कुलात जन्माला आले, सम्राट अशोक ज्या कुलात जन्माला आले, संत तुकाराम महाराजच्या कुलात जन्माला आले, शिवाजी महाराजच्या कुलात जन्माला आले, शाहू आंबेडकर ज्या कुलात जन्माला आले, ते सर्वांचं कुळ एकच आहे. कण बी. कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं. मातीत बियाणं पेरून तुम्ही आम्ही धान्याचं उत्पन्न घेणारे, तुम्ही आम्ही सर्व लोक एकाच आईची लेकरं आहोत. म्हणजे सिद्ध काय होतं की बाबासाहेबांचं कुळ आणि कुणब्यांचं कुळ, आदिवासींचं कुळ एकच आहे. ते म्हणजे मातीत बियाणं पेरणाऱ्या शेतकऱ्यांचं. मग याचा अर्थ काय? हे लोक काय म्हणतात? बाबासाहेब फक्त त्यांचे नाही. बाबासाहेब फक्त त्यांचे नाही आहेत. बाबासाहेब कुणाचे आहेत? हे भारताचं संविधान कुणासाठी आहे? ह्या भारताच्या संविधानातल्या 395 कलम कुणासाठी आहेत? ही 9 परिशिष्ट कुणासाठी होती? फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स कुणासाठी आहेत? हे आमच्या जनतेला कळायला पाहिजे. भोईर साहेबांनी मला आमंत्रित केले. मला आमंत्रित करण्यासाठी वाघाचं कालीज लागतं, कारण मी खरा बोलणारा पोरगा आहे. वयानं 26 वर्षाचा आहे, पण आम्ही खरी बोलणारी पोरं आहोत. या महाराष्ट्रामध्ये हा प्रबोधनाचा वारसा फुले शाहू आंबेडकरांचा जर कोण चालवत असेल तर तो भारतीय संविधानाला मानणारा वर्गच चालवतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला काय करावं लागेल? बाबासाहेबांचा आणि माझा संबंध काय? आजही माझी ताई म्हणते की बळीचं राज्य येऊ दे. बळीच्या राज्यामध्ये आम्ही कणबी होतो. कणब्यानं व्यवसायासाठी रांदा मारला, तो व्यवसायानं सुतार झाला, तोही मूळचा कणबीच. कणब्यानं व्यवसायाच्या निमित्ताने सोन्यावर फुंकर मारली, तो मूळचा कोण? कणबीच, पण व्यवसायानं सोनार झाला. आणि कणब्यांमधून ज्यांनी मडकी घडवली, तो व्यवसायानं कुंभार झाला. आणि कणब्यांमधून ज्यांनी मिठाचे आगार केले, ते बाले आम्ही झालो आगरी, पण आम्ही सुद्धा मूळचे कणबीच आहोत. म्हणजे तुमचा आणि आमचा एकच वंश आहे, तो म्हणजे नाग. आपण नागपूरच्या भूमीतले नागवंशी लोक आहोत, लक्षात ठेवा. काही लोकांना कळेल किंवा न कळेल, पण वास्तववादी विचार मांडला पाहिजे. सत्यशोधकांचा विचार पुढे आला पाहिजे. ही लोकशाही टिकवायची असेल तर आम्हाला आमचा बाप कोण आणि आमचा शत्रू कोण हे क्लिअर झालंच पाहिजे, तर लोकशाही टिकेल. कोण आहे आमचा मित्र? आमचा मित्र मराठा आहे, आमचा मित्र कुणबी आहे, आमचा मित्र तेली आहे, आमचा मित्र वंजारी आहे, आमचा मित्र न्हाव्या कोळी असेल, सुतार कोळी. एवढंच नाही हो, आमचे 18 प्रगड जातीचे 12 बोलतीदार आम्ही एकाच आईची लेकरं आहोत, लक्षात ठेवा. मग आता संविधान कुणासाठी? हे संविधान कुणासाठी? संविधान दिन हा आज आम्हाला हे लोक भानशास्त्र शिकवतात. माझी सरकारला, उद्याच्या बनणाऱ्या सरकारला विनंती आहे, तुम्ही जर भारताच्या संविधानाला मानत असाल तर आज 26 वर्षाची पोरं तुम्हाला विनंती करतायत. तुम्ही शाळेमध्ये भानशास्त्र शिकवता, अर्थशास्त्र शिकवता, नागरिकशास्त्र शिकवता, उद्यापासून संविधान शास्त्र शिकवा. जर संविधान शास्त्र शिकवलं तर विश्वास आहे आमच्या प्रत्येक जातीला आपलासा संविधान वाटेल, लक्षात ठेवा. कारण संविधानाविषयी माहितीच नाहीये. हे लोक काय म्हणतात? हे संविधान फक्त 15 नंबर वाल्यांसाठी आहे, हे संविधान फक्त विशिष्ट जातीसाठी आहे, हे संविधान फक्त विशिष्ट धर्मासाठी आहे. नाही बांधवानो, डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना भेटायला गेले. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब जे भारताचा संविधानाचा मसुदा तयार केलाय, पण बाबासाहेब माझ्या इथल्या भूमिपुत्र शेतकरी समाजासाठी तुम्ही काय तरतूद केलीत? डॉक्टर बाबासाहेब म्हटले, दादा 2 मिनिटं बसा, हा पान तुमच्या हातामध्ये घ्या, तो पान तुम्ही वाचा, हा मसुदा तुम्हाला काय लक्षात येते ते मी पाणी आल्यानंतर सांगा घेऊन.
डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाबासाहेबाला काय म्हणतात माहितीये का? जे विदर्भातले कुणब्यांचे बलाढ्य नेते पंजाबराव देशमुख काय म्हणतात? बाबासाहेब, अहो मी तर तुमच्याकडे मागायला आलो होतो, पण मी मागण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तर माझ्या शेतकऱ्याच्या पदरात वाढले. बाबासाहेब, तुम्ही स्वतःच्या जातीला पहिल्या ताटात नाही वाढलं, तर तुम्ही पहिल्यांदा ओबीसीच्या ताटात वाढले. आणि मग पंजाबराव देशमुखांनी रथ काढला विदर्भामध्ये आणि सांगितलं, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाच्यासाठी काम करतायत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान कुणासाठी लिहितायत? तर पंजाबराव देशमुख म्हणाले मराठ्यांना उद्घोषून, मराठा समूहाला उद्घोषून म्हटले, माझ्या मराठा बांधवांनो हे आरक्षण स्वीकारा. तेव्हा पंजाबराव देशमुखांवर यांनी दगड मारलेत. आमच्या मराठा बांधवांनी, ओबीसी बांधवांनी, जो बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आरक्षण देत आहेत म्हणून त्यांनी रथ काढला आणि अखंड विदर्भ पिंजून काढला आणि सांगितलं तुमचा पोरगा PSI, दंडाधिकारी, विस्ताराधिकारी, तलाठी, जेनेटिक, सॉफ्टवेअर, IAS, IPS, ISI, IRS, अरे ज्याला कधी पेन माहिती नव्हतं तो कलेक्टर होणार आहे. हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये मला अभिमान वाटतो. माझ्या बौद्ध समाजाचे 18 कलेक्टर आणि ओबीसीचे 3 कलेक्टर भारताच्या संविधानाने तयार केले. हे संविधान का लिहिलं त्याचं कारण काय? इंग्रज भारतात आले 16व्या शतकात. डच आले, हुन आले, शक आले, आर्य आले, मोगल आले. या भारतामध्ये 7 आक्रमणकारी आले. पहिल्यांदा ईसापूर्व 15व्या शतकामध्ये आर्यांचं आगमन झालं. ईसापूर्व 8व्या शतकामध्ये हुन आले. ईसापूर्व 7व्या शतकामध्ये सुफी आले आणि याच्यानंतर 12व्या आणि 11व्या शतकात मोगल आले. 16व्या शतकात इंग्रज आले. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, इंग्रज भारतात येण्याच्या अगोदर कायदा कुणाचा होता? कायदा होता BPC, ब्राह्मण पिनल कोड, ज्याला आजच्या भाषेमध्ये मनुस्मृती म्हणतात. त्याच मनुस्मृतीला 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती आणि ती जाळलेली मनुस्मृतीचा उद्घोष करणारे लोक आहेत. हे साधारण लोक नाही आहेत. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलंय, मनुस्मृती म्हणजे आमच्या समाजाला कालीमाय. लक्षात ठेवा, मनुस्मृती आमच्या समाजासाठी कालीमाय. म्हणून उद्धव साहेबांनी पुण्यामध्ये सभा घेतली आणि सभा घेऊन सांगितलं की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ज्यांनी संत तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला, तेच लोक भारताचं संविधान संपवायला निघालेले आहेत. बरं झालं आजोबांचा वारसा जपायला लागले लोक. कारण आम्हाला भीती याची वाटत होती की का चालल्या ताई बसा, माझ्या सभेत ना कुणी उठायचं नाही, मी तुमच्यासाठी आलोय. का माहितीये का आलोय? खरं बोलण्यासाठी आलोय, बरं बोलण्यासाठी. कारण समाज परिवर्तन बरं बोलून होणार नाही, खरं बोलूनच होणार आहे आणि खरं बोललंच पाहिजे. आता बरं बोलल्यामुळे याची अवस्था ही झाली. जर लोकसभेनंतर खरं बोलले असते तर कदाचित राज्याचा चित्र पाडवेसाहेब वेगळं असतं. लक्षात ठेवा, आपण खरं बोललो नाहीत म्हणून ओबीसीला प्रतिनिधित्व मिळत नाहीये. ओबीसींनी खऱ्याची व्यवस्था जाणावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिण्याच्या अगोदर अभ्यास केला. तो अभ्यास कोणता होता? छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या संतांची परंपरा, शिवरायांची परंपरा जाणली. बाबासाहेबांनी अभ्यासामध्ये जाणलं की महापुरुषांना त्रास कुणी दिला. जेव्हा आर्य भारतात आले, आर्यांनी जाती व्यवस्था बनवली. जो मुखातून जन्माला येईल तो पुण्यवान असेल, जो बाहूतून जन्माला येईल तो क्षत्रिय असेल, जो कमरेतून जन्माला येईल तो वैश्य असेल. आणि आपण मराठे लोक, ओबीसी लोक पायातून जन्माला आलो. कुठलं यांचं सायन्स आहे बरोबर? ह्यांचा सायन्स पण असा होता भयंकर. गाडगे बाबा गेले त्यांच्याकडे आणि गाडगे बाबा म्हणतात तुमची डिलेव्हरी म्हणते मुखात होते ती मला बघायची आहे. गाडगे बाबा त्या क्षत्रियांकडे गेले आणि त्यांना म्हटले तुमची डिलेव्हरी बाहूत नव्हते मला पाहायची आहे. वैश्यांकडे गेला आणि म्हटले गाडगे बाबा तुमची डिलेव्हरी कमरेत नव्हते मला पाहायची आहे. आणि मराठा समाजाकडे गाडगे बाबा गेले आणि त्यांनी म्हटलं या मनुस्मृतीमध्ये लिहिलंय की शूद्राचा जन्म हा पायाच्या डाव्या अंगठ्यात होतो, तोही मला पाहायचा आहे. गाडगे बाबांना 4 लोकांनी उत्तर दिलं डिलेव्हरी ही स्त्रियांची नैसर्गिकरित्याच होते. या थोतांडाला विरोध करणारे गाडगे बाबा होते. आणि यांनी गाडगे बाबांची प्रतिमा काढली
मंत्रालयातला अपमान गाडगेबांचा केला. गाडगेबांनी सांगितलं होतं भुकेलेला अन्न द्या. ह्यांची मनस्मृती काय सांगते? अन्नाला प्राशन्य केला तर जीभ छाटा, हात कापा, ह्यांचे नाक कापा, ह्यांचे डोळे काढा, ह्यांच्या कानात शिसा होता. साधारण लोक नाही होत आपण. अरे ज्या मनस्मृतीनं फक्त संस्कृत उच्चारलं, संस्कृत मध्ये ग्रंथ ज्या हाताने लिहिलं, बुधभूषण, नायिकाभेद, शातशतक, छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचे सुपुत्र, त्याने शृंगारपूरला पकडलं संगमेश्वर तालुक्यात. आणि शृंगारपूर त्या ज्यांनी पकडलं त्याचं नाव काय? रंगनाथ स्वामी. त्या रंगनाथ स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि भीमा कोरेगावच्या काठावर आणलं. आणि भीमा कोरेगावच्या काठावर आवरून औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले. सांग तुझ्या माझ्या सैन्यातला फितूर कोण झाला? सांग तुझ्या तिजोरीतल्या चाव्या कुणाकडे आहेत? आणि संभाजी मला शरण ये. संभाजी महाराज काय म्हटले माहितीये का? अरे वेड्या, मी शिवरायांचा मुलगा आहे. वेल प्रसंग आला तर प्रत्येक मावल्यामध्ये मी शिवराय पाहतो. संभाजी महाराज औरंगजेब सोबत झुकले नाहीत, पण औरंगजेबासोबत जो होता त्याला वकील म्हणतो. तो वकील काय म्हणतो माहितीये का? औरंगजेबाला वकील म्हणतो, औरंगजेब हा इस्लामच्या कायद्यानुसार किंवा मुस्लिमांच्या कायद्यानुसार, आला तालाच्या फरमानानुसार संभाजी महाराज गुन्हेगार नाहीये, पण संभाजी महाराज मनुस्मृती कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. कारण संभाजी महाराजांनी बुधभूषण, नायिकाभेद, शातशतक हे ग्रंथ लिहिले. पण 40 दिवस ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलंय, जर त्यांनी संस्कृत वाचलं तर डोळे काढा. त्यांनी संस्कृत ऐकलं, कानामध्ये शिसा होता, त्यांनी संस्कृताचा उच्चार केला तर त्याची जीभ छाटा. अरे 40 दिवस संभाजी महाराजांना आपण रक्तबंबाळ करून मारलंय. ही यांची संस्कृती आहे. बाबासाहेबांनी संविधान का लिहिलं माहितीये का? ज्या 40 दिवस संभाजी महाराजांनी बुधभूषण, नायिकाभेद, शातशतक हे ग्रंथ लिहिले म्हणून त्यांची हत्या केली, म्हणून डोळे काढले. डोळे काढा हा मनुस्मृतीचा आदेश आहे. कानात शिसा होता हा मनुस्मृतीचा आदेश आहे. जीभ छाटा हा मनुस्मृतीचा आदेश आहे. जर हा आदेश असेल, जेव्हा जवाहरलाल नेहरू समोर बाबासाहेब उभे राहिले, जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांना पहिला प्रश्न विचारला, हा शिक्षणाचा हक्क तुम्ही जो देताय तो कुणासाठी देताय? बाबासाहेब म्हटले, ज्यांना पिढ्यानपिढ्यांचा शिक्षणाचा हक्कच नव्हता त्यांना मी शिक्षणाचा हक्क देतोय. मग नेहरूंनी परत प्रश्न विचारला, हा आरक्षण कुणासाठी देताय? तर बाबासाहेब म्हटले, ज्यांना पिढ्यानपिढ्या तुम्ही वंचित ठेवलं त्यांच्यासाठी आरक्षण आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुन्हा उच्चार केला. बाबासाहेब आंबेडकर 16 तास भारताच्या संसदेमध्ये डिबेट आणि डिस्कशन होतं. 16 तास ज्या आरक्षणासाठी तुम्ही भांडताय त्याच्यासाठी बाबासाहेबांनी 16 तास घालवले संसदेत. आणि त्या संसदेमध्ये बाबासाहेबांना नेहरू प्रश्न विचारतायत. पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न काय विचारतायत? बाबासाहेब, हे जे आरक्षण आहे तुम्ही त्या आर्थिक निकषावरती द्यावं. बाबासाहेब रागावले, चिडले, उभे राहिले संसदेत. आणि बाबासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 6 जून 1674ला, रुपेश, आपण मराठा समाजाच्या, कुणबी समाजाच्या, ओबीसी लोकांनी खास करून समजून घ्या, हे आरक्षण कुणासाठी होतं? बाबासाहेब उभे राहिले त्या संसदेमध्ये आणि पंडित जवाहरलाल नेहरू पहिला प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणताय की आर्थिक निकषावर आरक्षण द्या. ज्यांचं उत्पन्न जास्त असेल त्यांना आरक्षण देऊ नका, उत्पन्न खाली आहे त्यांना आरक्षण द्या. बाबासाहेब उभे राहिले त्या बाकावर आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना पहिला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? माननीय पंतप्रधान, तुमच्या वाक्याचं मी उल्लंघन करते असं नाही, परंतु माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना पहिला प्रश्न बाबासाहेबांनी विचारला. त्यांनी काय विचारला? 6 जून 1674, अरे 281 किल्ल्याचा मालक राज्याभिषेक शिवाजी महाराजांना तुम्ही विरोध केलात. तो विरोध कशाच्या बेसिसवर केलात? इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या बेसिसवर की सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बेसिसवर? पंडित जवाहरलाल नेहरूंना उत्तर द्यावं लागलं, शिवाजी महाराज कुणबी शूद्र होते म्हणून त्यांचा आम्ही राज्याभिषेक नाकारला. बाबासाहेब म्हटले, ज्या अर्थी तुम्ही शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं, कुणबी म्हटलं म्हणून राज्याभिषेक नाकारला असेल तर त्या अर्थी मला त्याच कुणब्याच्या पोराला सामाजिक स्वातंत्र्य मला द्यायचं आहे आणि त्या बेसिसवरती आरक्षण असेल. आज कुठल्या लोकांना माहिती आहे सांगा ना मला? अरे जे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणतात ते संसदेमध्ये इकॉनॉमिक क्रायटेरियाची मागणी करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी 16, 17, 18 जुलै 1942ला
शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं. 50,000 पुरुष आणि 25,000 स्त्रिया आल्या होत्या. ते पाहून इंग्रजांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी नंतर सर्वात मोठी ताकद आहेत. 5-5 कॅबिनेट खाती बाबासाहेबाला न मागता मिळाली. आणि आमचे काय म्हणतात, एक द्या, एक द्या, एक द्या, एक द्या. माझ्या पैशाचं, माझ्या पक्षाचं वाटोला का नाही होईल, पण शिवसेना भाजपा एकत्र आली पाहिजे. माझ्या वाटोला होऊ दे. अरे बाबासाहेबांची सोच काय? 19 जुलै 1942 बाबासाहेबांना 5-5 खाती दिलीत. बाबासाहेबांकडे पाटबंधारे खाते. बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प आणला. बाबासाहेबांकडे अर्थखात्रीचं खातं आलं. आणि आपले लोक मागतायत. अरे मागणारे बनू नका, भीमाच्या पिल्लानं देणारे बना. लक्षात ठेवा, मागणारे लोक स्वाभिमानिष्ठ नसतात, देणारे लोक ह्या देशाचे मालक असतात. आपण मालक आहोत, मालक म्हणून जपलं पाहिजेत. बघा लक्षपूर्वक ऐका. बाबासाहेबांना दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलात, मी त्या आरक्षण दिले. तुम्ही शाहू महाराजांना पुराणांचे मंत्र म्हटलेत, वेदांचे मंत्र म्हटले नाहीत, अमंगलम अशुभम असे मंत्र म्हटलेत. आणि जो भटजी राज्याभिषेक करायला आला तो अंघोळ न धुता आला का? तेव्हा नेहरूंना सांगावं लागलं, शिवाजी महाराज जरी, शाहू महाराज जरी मराठा असले तरी ते शूद्र होते. महात्मा ज्योतिराव फुल्यांना तुम्ही वरातीतून बाहेर काढलत का? कारण ते शूद्र होते. अण्णाभाऊ साठेंना तुम्ही 1.5 दिवस फक्त शाळेत बसवून दिलं, त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं का? तर त्याचं कारण ते शूद्र होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं 15-4 कलम सर्वांनी वाचा. रिझर्वेशन, एज्युकेशन कशाच्या बेसिसवर? तर फक्त आणि फक्त असलेल्या बेसिसवरच आहे. कर करू नका. आमचे लोक अमेंडमेंट करा, अमेंडमेंट करा, अमेंडमेंट करा. एक बडा नेता होता, घटना बदला, घटना बदला. स्वतःचे घुटणे पण बदलले, पण हे घटना नाही बदलू शकले. घुटणे बदलून बदलून मेले. पण आता जागृत राहा, आता जागृत राहा. आमच्यासारखी पोरं बोलतात तर आमच्यावर नजर ठेवतात का? तर ह्यांनी पोचू नये वेळेत, ह्यांनी बोलू नये वेळेत. ह्यांचा टाइम निघून गेला तर एखादा गुन्हा दाखल होईल. मी ऍडव्होकेट आहे भाले साहेब, मी ऍडव्होकेट आहे, पण मी ऍडव्होकेट आहे म्हणून भाषण नाही करत आहे. मी ऍडव्होकेट यासाठी झालोय, मी बोलता 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 जर माझ्यावर कोणी गुन्हा दाखल केला तर तुम्ही लोक याल किंवा नाही याल, पण मी बाबासाहेबांसारखा भांडत राहणार आहे. बाबासाहेब लॉयर होते म्हणून कॉन्स्टिट्यूशन नाही लिहिलं. बाबासाहेब आंबेडकर लॉयर होते म्हणून संविधान लिहिलं. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कुठल्याही वकिलांनी संविधान लिहिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर हे आंदोलनातून नेते झाले होते आणि म्हणून मला सामाजिक जाणीव होती, म्हणून कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. आपले लोक प्रचार प्रसार करतात, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुरतं. आता माझा तुम्हाला पहिलं, एक तर मला वेळ तुम्ही कमी दिलाय, माझा वेळ तुम्हीच घेतलात. पण जाताना महत्वाचे काही मुद्दे सांगते, गांभीर्याने ऐका. हे मुद्दे तुमच्यापर्यंत ठेवू नका. उद्या सकाळी ताई तुम्ही उठलात, बाजूला कुणबी काकी असेल, माली काकी असेल, एखादी जातीची वेगळी महिला असेल तर तिला सांगायचं काय, काल तुमचा समाजाचा पोरगा आला होता आणि सांगत होता तुम्ही आम्ही एकच आहोत. एवढाच प्रचार करा, तुम्ही आम्ही एक आहोत. अरे यांनी वोट जिहादचा प्रचार केला, वोट जिहाद, वोट जिहाद, वोट जिहाद. म्हणजे यांनी प्रचार काय केला, हे मुस्लिम बांधव एकत्र आहेत, हे मुस्लिम बांधव एकत्र आहेत. म्हणजे यांनी प्रचार केला आपण लोक एकत्र आलो पाहिजे, आपण लोक एकत्र आलो पाहिजे. आचारसंहितेच्या काळात हे इस्लाम किंवा मुसलमान ह्या धर्माचा उल्लेख करू शकत नाहीत म्हणून यांनी वोट जिहाद शब्द आणला. पण त्यांचा दुसरा टार्गेट होता की हिंदू समाजाला एकत्र करायचं. मी एकच सर्वांना आवाहन करतो, इथून पुढे एकच प्रचार करा, तुम्ही आम्ही एकच आहोत. एकीचं बल दाखवूया, आता एकट्यानं नाही, आता एकीनं लढूया. एकीने लढलो तो विजय निश्चित आहे. बाबासाहेब आंबेडकर एकटे नाही लढलेत, एकीने लढलेत. तुम्हाला उदाहरण देऊ सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना 29 ऑगस्ट 1947 भारताच्या मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं. 29 ऑगस्ट 1947 मसुदा अध्यक्ष बनण्याच्या अगोदर भाले साहेबांनी फार सुंदर मांडणी केली. मी तर त्यांच्या मुलासारखा किंवा नातवाप्रमाणे असेल कदाचित. पण महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कोणता आहे की बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान सभेवर येऊ नये यासाठी यांचे लोक
पूर्वीची काँग्रेस, आताची नाही, पूर्वीची काँग्रेस, ती काँग्रेस अशी म्हणायची की बाबासाहेब आंबेडकरांसाठी दरवाजे जाऊ द्या, खिडक्या पण बंद आहेत. सर्व महिलांनी मुलींनी ऐका आणि मुलांनी पण ऐका, आपण एक समवयस्कर असू तर ऐका. हे काय म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकरांसाठी भारताच्या संसदेचे दरवाजे जाऊ द्या, खिडक्या भेगा फट बंद. या भारतामध्ये मुस्लिम लीगचे लोक पुढे आलेत आणि मुस्लिम लीगचे लोक पुढे येऊन बाबासाहेबांना काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जसोर खुलसा या जिल्ह्यामध्ये या. बाबासाहेबांना बोलून घेतलं आणि बाबासाहेबांना नमो शूद्र जातीचे लोक काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर तुम्ही या ठिकाणी लोकसभा लढा आणि तुम्ही निवडून जा. एक मुस्लिम लीगचा कॅन्डिडेट, मुस्लिम लीगचा कॅन्डिडेट निवडून आलेला फॉर्म मागे घेतो आणि काय सांगतो, माझ्या जागेवर बाबासाहेब लढतील. बाबासाहेब लढल्यानंतर बाबासाहेबांना विजय प्राप्त झाला. बाबासाहेब संसदेत गेले. बघा अर्धवट गोष्ट कोणती होती, बाबासाहेब संसदेत गेले. संसदेत गेल्यानंतर पाकिस्तानचा मुद्दा उभा राहिला, पश्चिम बंगालचा मुद्दा उभा राहिला. पण पाकिस्तानचा फॉर्म्युला काय होता, पाकिस्तानचा फॉर्म्युला होता ज्या ठिकाणी 51% मुसलमान असतील तो एरिया पाकिस्तानला देण्यात येईल. ज्या ठिकाणी बाबासाहेब लोकसभेत लढले त्या ठिकाणी 29% मुसलमान होते, मग तो एरिया पाकिस्तान आणि पश्चिम बंगालला का दिला. बरोबर भाले साहेब, तुम्ही न्यायमूर्ती मी वकील. तो 29% मुसलमान असताना बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी निवडून आले, असेंब्लीमध्ये जात होते, संविधान सभेवरती गेले असते, संविधान लिहिण्याचा अधिकार त्यांच्याकडे प्राप्त होत होता. पण तोच एरिया महात्मा गांधीजींनी पाकिस्तानच्या करारावरती आपल्या सहीनिशी का दिला. प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, तुमचा नसेल पण माझा आहे. या देशामध्ये भारताच्या संविधानातल्या कलम 19 सांगितलंय फ्रीडम ऑफ द स्पीच अँड फ्रीडम ऑफ द एक्सप्रेशन, दॅट इज अ फंडामेंटल राईट्स. सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. माझा प्रश्न आहे, जर 29% मुसलमान होते मग तो एरिया पश्चिम बंगाल पाकिस्तानला का दिला. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जे लोक म्हणायचे माझ्या शरीराचे 2 तुकडे झाले तरी चालतील पण पाकिस्तान निर्माण होऊ देणार नाही, त्यांनी करारावर सही का केली. तिसरा प्रश्न, 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान निर्माण झाला, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, 14 ऑगस्ट 1947 ला जो करार झाला त्या करारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःची लोकसभा गमावी लागली. बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या सभेचे सदस्य झाले, लोकसभेचे. पण बाबासाहेब आंबेडकर स्वतः, तुम्हाला कल्पना असेल, चर्चिल लेबर पक्षाचा प्रधानमंत्री, हा चर्चिलला बाबासाहेब भेटायला गेले. पहिले ऍक्टलीला भेटले, ऍक्टली विरोधी पक्ष नेत्याचे शात राहुल गांधी आहेत. ऍक्टलीला भेटायला लंडनला बाबासाहेब गेले आणि ऍक्टलीला सांगतात माझी सर्वात मोठी ताकद देशात आहे, मला पाकिस्तानचं लोकसभेचं सदस्यत्व नकोय, मला भारताच्या लोकसभेचं सदस्यत्व हवंय. तुम्ही भारतात येण्याच्या अगोदर आमचे लोक गुलाम होते, आमचे लोक जमीन उद्ध्वस्त होते, आमचे लोक शिक्षण नाही, रोजगार नाही, संधी नाही, राजा नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही, सर्वांपासून वंचित होते. मी जर कायद्यामध्ये आलो, कायदा लिहिण्याचा अधिकार माझ्याकडे आला तर कदाचित मी माझ्या लोकांना हक्क देऊ शकतो. हे ऍक्टलीला बाबासाहेबांनी सांगितलं आणि ऍक्टली काय म्हटलं बाबासाहेबांना, मी काय सत्तेत नाहीये. कांबळे साहेब, मी काय सत्तेत नाहीये. बाबासाहेबांना काँग्रेसच्या लोकांनी घेण्याच्या अगोदरची गोष्ट, ऍक्टलीकडे बाबासाहेब लंडनला गेले विरोधी पक्षाच्या नेत्याकडे आणि ऍक्टलीला काय सांगितलं, मला पाठवा. ऍक्टली म्हटलं मी सत्तेचा नाही आहे, चर्चिल प्रधानमंत्री आहेत, चर्चिलला भेटायला जा. बाबासाहेब आंबेडकर चर्चिलच्या घरी गेले आणि चर्चिलला पत्र लिहायला लागलं आणि ते पत्र काँग्रेसला आलं. चर्चिलला आणि ऍक्टली, बघा लोकांनी लक्ष घ्या, इंग्रज लोक आमच्यावर गुलामी थोपवत होते पण त्याच इंग्रजांनी आम्हाला संधी सुद्धा दिली. लक्षात ठेवा, श्रेयवादाचा नारा पिटवू नका, खोटा इतिहास सांगू नका, खरा इतिहास सांगा. खरा इतिहास का सांगा, बाबासाहेब आंबेडकरांची पत्र उपलब्ध आहेत, बाबासाहेबांचं लिटरेचर उपलब्ध आहे, नानकचंद रत्तूचं, डॉक्टर खैर मोडेंचं जे काही खंड आहेत त्याच्यात वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आहे की बाबासाहेब आंबेडकर ऍक्टली नंतर चर्चिलकडे गेले आणि ऍक्टली आणि चर्चिल दोघांनी पण संगमत बनवलं आणि काँग्रेसला पत्र लिहिलं की तुम्ही जोपर्यंत बाबासाहेबांना संविधान मसुदा सभेवरती घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही देश सोडणार नाही. आता
भालेसाहेब, म्हणजे किती भयंकर मुद्दा आहे. श्रेय लोक हे घेतात. तुम्ही लोक जोपर्यंत मिस्टर आंबेडकरांना संविधान मसुदा समितीवर घेत नाहीत तोपर्यंत आम्ही भारत देश सोडणार नाहीत. तो पत्र घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना काय म्हटले की बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत मसुदा समितीवर येत नाही तोपर्यंत इंग्रज लोक स्वातंत्र्य देणार नाही असं म्हणत आहे. मग आता काय करायचं? मग गांधीजी असे म्हटले, असू द्या, काय करा, जर इंग्रज लोक सोडून जातात, सत्ता आपली येते, संविधान लिहिण्याचा बाबासाहेबांकडे अधिकार जातो, तर तो लागू करायचा की नाही करायचा तो आपल्या हातात आहे. मान्यवर कांशीराम साहेबांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल. ज्यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणली, ज्यांचं जातीयवाद प्रचंड असताना बहन मायावती मुख्यमंत्री झाल्या. हे सर्व लिटरेचर त्यांनी प्रकाशित केलं. आम्ही बोरं कागद घेऊन बोलत नाही आहोत, पण पुराव्यानिशी बोलतोय. आमच्याकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. मला असं वाटतं तुम्ही पण या, तुम्ही पण जागृत व्हा आणि तुम्ही पण आमच्यासारखे बोलायला लागा. लोकशाहीवर हिंमत होणार नाही कुणाची शिंतोडे उडवण्याची. जो ऍक्टली आणि चर्चिलचं समर्थन घेऊन बाबासाहेब भारतात आले, भारतामध्ये बाबासाहेबांना मसुदा समितीवरती घेतलं. हे का घेतलं? कारण प्रेशरलाइज, म्हणजे ज्यांच्यावरती प्रेशर केलं. बघा, कुकरची शिटी कधी वाजते? जेव्हा गॅसवरती ठेवला जातो. इंग्रजांनी यांना गॅसवर ठेवलं आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान लिहिण्याची संधी मिळाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. नानकचंद्र तू बाबासाहेबांना भेटायला जायचे. सर्वांनी गांभीर्याने ऐका. बोलू ना थोडं वेळ, अजून जोरात बोला. बोलू की नको? हा, म्हणजे मला तुमची पण परवानगी पाहिजे का नाही? बाबासाहेब आंबेडकर चर्चिलचं आणि ऍक्टलीचं समर्थन घेऊन जेव्हा आले, बाबासाहेबांना संधी मिळाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान लिहायला लावली. पण नानकचंद्र तू बाबासाहेबांना भेटायला जायचे तर बाबासाहेब आंबेडकर बरोबर रात्रीचा दिवस करत असायचे. नानकचंद्र तू सकाळी जायचे, संध्याकाळी बाबासाहेबांना म्हणायचे बाबासाहेब जेवण करून घ्या, मी घरी जातो. बाबासाहेब काय म्हणायचे? नानक चालेल, ठीक आहे, तू आता घरी निघून जा. पुन्हा नानकचंद्र सकाळी यायचे आणि बाबासाहेब नानकला काय विचारायचे? अरे नानक, तू अजून गेला नाहीस? हा मुद्दा किती गांभीर्याचा आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काय होते? काय म्हणतात रुपेश? बाबासाहेब आंबेडकर नानकला काय म्हणतात? नानक तू अजून गेला नाहीस. म्हणजे बरोबर 6 वाजता नानक घरी जाऊन सकाळी 5 वाजता आले आणि लवकर यायचे, रात्री जायचे आणि बाबासाहेबांना माहितीच नाही नानक घरी गेला आलाय. एवढे मग्न होते. म्हणून बाबासाहेबाला जग असं म्हणतं सिम्बॉल ऑफ द नॉलेज. या प्राच्य विद्यापीठाला पण नोंद घ्यावी लागेल की विद्याभूषित प्रचंड विद्वान. मी म्हणत नाही, कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली आणि 250 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फर्स्ट रँकिंगचा विद्यार्थी 250 मधला पहिला नंबरचा कोण? तर 2005 ला कोलंबिया विद्यापीठ म्हणतं दी ओनली अँड द ओनली वन इन द ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द वर्ल्ड डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात, अरे तुम्ही टीका करता रे टीका. शिक्षण मंत्री आपला शालेय 7वी नापास. शाळा बंद करायला घेतल्या, शाळा बंद करायला घेतल्या. पालघर जिल्ह्यातल्या 1348 शाळा बंद. तलासरी, मुखेड, जव्हार, विक्रमगड, सफाले या भागात आम्ही मालीसर वगैरे फिरतो, गावागावात जातो. त्या गावागावातले शिक्षक मॅडम सांगतात की या ठिकाणी विद्यार्थी नसल्यामुळे आम्ही शिकवू शकत नाही. विद्यार्थी का नाही आहेत? कारण त्यांची व्यवस्था नाही आहे. अरे स्वातंत्र्याच्या 76 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला शिक्षण देऊ शकलं नाही, तुम्ही मेकिंग इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता कशाला करताय? हे काय सांगतात? आम्ही डिजिटल इंडिया बनवलाय, कॅशलेस. मोदी साहेब, इंडियाला कॅशलेस नको. भारताचं संविधान सांगतं कास्टलेस करा, कास्टलेस. आता गांभीर्याचा मुद्दा याच्यामध्ये काय? बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली. जे लोक ताई आरोप करतात, शेवटचा मुद्दा, मला वाटतं तुम्हाला पण जायचं असेल, शेवटचा मुद्दा सर्वांनी ऐका. ताईनो, यांची पण 9:30ची गाडी आहे, मला त्या बोलल्या लवकर घ्या दादा, तुम्ही पण बोला. पण मी थांबता जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी पहिल्यांदा. म्हणजे पाडवे साहेब, भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहायला घेतलं आणि हे आरोप करतात ना, भारताच्या संविधानाची सुरुवात कशी करायची? तर भारताच्या संसदेमध्ये चर्चा सुरू झाली.
काही मुस्लिम मौलाना प्रतिनिधी उभी राहिले आणि बाबासाहेबांना सांगतात, बाबासाहेब तुम्ही या संविधानाची सुरुवात अल्लाच्या नावाने करा. काही ओम नमो शूद्राय जातीचे लोक उभे राहिले आणि ते म्हटले या संविधानाची सुरुवात तुम्ही ओम नमो शिवायच्या नावाने करा. काही हिंदू धर्माचे लोक उभे राहिले, ते म्हटले देवाच्या नावाने सुरुवात करा. काही ख्रिश्चन समाजाचे लोक उभे राहिले, ते म्हटले येशूच्या नावाने सुरुवात करा. काही शीख धर्माचे लोक उभे राहिले, ते म्हटले वाहेगुरुच्या नावाने सुरुवात करा. एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि बाबासाहेब म्हणतात, जर मी येशूच्या नावाने सुरुवात केली तर जे येशूला मानत नाही त्यांचं काय, मी अल्लाच्या नावाने सुरुवात केली तर जे अल्लाला मानत नाही त्यांचं काय, मी ओम नमः शिवायच्या नावाने सुरुवात केली तर ओम नमः शिवायला मानत नाही त्यांचं काय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संसदेमध्ये मत काढून घेतलं, बॅलेट पेपर घेतलं. आजची ईव्हीएम नाही, असं बॅलेट पेपर घेतलं आणि बॅलेट पेपरमध्ये बाबासाहेब म्हटले, ज्यांना ज्यांना वाटतं ज्याच्या संविधानाची सुरुवात कशी झाली पाहिजे त्यांनी या मतपेटीमध्ये आपले बॅलेट पेपर टाका. लोकांनी लिहिलं, बॅलेट पेपर टाकलं आणि मग बाबासाहेबांनी ती मतं मोजली. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, वी द पीपल ऑफ इंडियाला तब्बल 61 मतं पडली आणि आम्ही भारतीय लोक हा शब्द विजयी झाला. आणि ज्याच्या समोर नारळ फोडताय तो हरलाय. तुमच्या विजयाचा नारळ संविधानासमोर फोडा. हरलंय ते, त्याला मध्ये विजय करा. तेच हरलंय. संसदेमध्ये पहिल्यांदा हे हरलेत 21 जागेचे आणि एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय झाले. उगाच जग नाही म्हणत हो. तुम्ही म्हणता त्यांना दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी. अरे मंगल गाथेमध्ये काय सांगितलं सिद्धार्थ गौतमांनी? तरी स्वतः सांगितलं, सेवनांचे बालनम पंडितांचे सेवना पूजाचे पूजनान येतं मंगल उत्तम, माता पितू पठ्ठानम पुत्राला संघ अनाकुलाचे कमंतम येतं मंगल उत्तम. त्यांनी खरं सांगितलं काय की सेवनांचे बालनम म्हणजे काय, चुकीच्या खोट्या बोलणाऱ्या लाचार लोकांच्या संपर्कात. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी होतेच, पण त्याहून पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कैवारी आहेत. आज विधवा महिला जगतात. मराठा समाजामध्ये प्रथा होती. कोणती प्रथा होती मराठा समाजामध्ये? तिचा पती मेला की तिला जितेवर जिवंत झाला, सती प्रथा होती मराठा समाजामध्ये. आज मराठा समाजातल्या घरातल्या विधवा महिला जगतात ना, ती पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. लक्षात ठेवा. काय 1500 रुपयासाठी भांडताय? अरे बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान, 1500 नाही दिले तर भावाच्या समान 50% वाटा तुमचा. एवढे विद्वान आणि लाडकी बहीण योजनेसाठी भांडताय तुम्ही. अरे लाडक्या भावाची इच्छा नाहीये तुम्हाला देण्याची, बहिणीनो नाहीये. हे नकली भाऊ आहेत. यांची इच्छा 50% शेअर देण्याची नाहीये. एकटे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत ज्यांनी 50% शेअर दिले. उरणमध्ये शिडको आली. शिडको मुळे त्याला कोटचा भाव आला. 3 करोड मधून मॅडम 1.5 करोड बहिणीने मागितले. भाऊ म्हणते देणार नाही. ती गेली कोर्टात. बाबासाहेबांमुळे तिला 1.5 करोड द्यावेच लागले. मग 1500 जास्त का 1.5 करोड जास्त? कुठं बोलते काय? हा बघा, आपलं मी आता जाती नाही करत, पण माझं जे बियाणं आहे ना ते प्रेमासाठी प्रेम आणि शत्रूसाठी शत्रुत्व आहे. लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, शत्रूला मित्र आणि मित्राला शत्रू गफलत करू नका कधी आयुष्यात. ह्यांनी 1500च्या नावाखाली तुमचे 1.5 कोटी खाल्ले. गेले कुठं? पहिला माझा प्रश्न तुम्हाला, तेलाचा भाव 120 होता साहेब, डायरेक्ट 170 दिवाळीच्या ऐन मोक्यावर. घ्या लाडकी बहीण योजना. गव्हाचा पीठ 38 रुपये होता, 78 रुपये झाला. घ्या लाडकी बहीण योजना. अरे तेलाचा डबा 1500 होता, आता 2700 झाला. घ्या लाडकी बहीण योजना. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, घेणारे बनू नका, देणारे बना. तर कुठे तुम्ही स्वतः आपल्या लाईनीच्या लाईनी लागल्यात. दादानो, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विधवा महिलेला जगण्याचा मराठ्यापासून ते आदिवासींपर्यंत आकार दिला. काय चूक केली होती त्यांनी?
एखाद्या मराठा समाजाचा पोरगा जेव्हा हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेतो तर त्याची आई म्हणते, अरे तुला काय हे वेळ लागलाय, त्याचा कशाला इतिहास वाचतोस? मग तो पोरगा जेव्हा म्हणतो, ताई तुला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा नको तुला, ही सर्वात मोठी चूक आहे, लक्षात ठेवा. काही लोकांच्या मी घरात जातो तर मला किचन मध्ये जाऊन देत नाही बालेसाहेब. तर मला किचन मध्ये काय चालतं ते. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं पहिलं पान लिहिलं आणि घटनेच्या पहिल्या पानावर एकमेव आर्टिकल 395 पैकी वी द पीपल ऑफ इंडिया, भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये प्रियबल द कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं? वी द पीपल ऑफ इंडिया. हे संविधान भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अर्पण आहे. आता नागरिकाला अर्पण आहे तरी हे काय सांगतात? जातीला आहे, धर्माला आहे, पंथाला आहे. विषय क्लिअर? सर्वांना क्लिअर? आता शेवटचा विषय घेतो, सर्वांनी गांभीर्याने ऐका. दादानो महत्वाचा मुद्दा कोणता आहे? माली साहेब ह्यांनी आम्हाला काय सांगितलं? इंडिया 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 दॅट इज अ भारत. आर्टिकल 1 काय सांगतं? इंडिया दॅट इज अ भारत, नॉट हिंदुस्तान, नॉट ख्रिस्तानिस्तान, नॉट पाकिस्तान, नॉट यसुस्तान, नॉट इस्लामिस्तान, ओनली अँड ओनली भारतच. मग आचारसंहितेचं उल्लंघन कोण करतंय? आचारसंहितेचं उल्लंघन कोण करते? आता त्यांनी 2 तासापूर्वीच उठवली आचारसंहिता. आचारसंहितेचं उल्लंघन कोणी केलं? या भारतातल्या प्रिंट मीडियाने केलं, या भारतातल्या सर्व न्यूज चॅनलने केलं. भारतातलं संविधान सांगतं इंडिया दॅट इज अ भारत, नॉट अ हिंदुस्तान, नॉट अ ख्रिस्तानिस्तान, नॉट अ यसुस्तान, नॉट अ इस्लामिस्तान, ओनली अँड ओनली भारतच. बाबासाहेबांना माहिती होतं हे चेले चपाटे जास्त बदमाश आहेत, मी मेल्यानंतर ते करतीलच. त्यांनी अगोदरच लिहून ठेवलं. बदल आता हा केला. आता दुसरा कायदा त्यांनी सीएए आणला, एनआरसी आणला. आता सीएए एनआरसी बाबासाहेबांची घटना वाचा. घटना क्रमांक सर्वांनी गांभीर्याने ऐका, 5, 6, 7, 8 ही 4 कलम सिटीजन ऑफ इंडिया. सर्वांना नागरिकत्व आहे. जो जन्माला येतो त्याला जन्मतः भारतीयत्वाचा अधिकार आहे. यांनी मोठी कोणती क्रांती केली? एनआरसी आणला, सीएए आणला, आमच्या लोकांना डांबलं आणि सांगितलं तुम्हीच विदेशी आहात. खरं तर हे लोक खैबर खिंडीतून आले आणि आमच्याकडे उत्तरेकडून काय मागतात? दक्षिणा द्या. दक्षिणा हा शब्द ऐतिहासिक आहे. उत्तरेकडून आले दक्षिणेकडे मग ते काय मागतात? दक्षिणा. बरं कितवी? 21. ह्यांनी 21 मागितलं पण बाबासाहेबांनी 22 दिल्या. बाबासाहेब काउंटर रिलेशन चालवायचे. बरं आता मुद्दा कोणता आहे दादांनो? भारताचं संविधान काय सांगतं आम्हाला? सिटीजन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे आणि लोक करतात. परंतु काय झालं? सकाळपासून 3रा भाषण आहे माझा. रोज आम्ही बोलतोय पोरं. निलेश मोरेंना माहिती आहे आणि भोईर साहेबांना पण माहिती आहे, ज्यांनी मला इथं आमंत्रित केले त्यांना. दादांनो महत्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये? एनआरसी सीएए हे यांच्यासाठी लागू होतं, आमच्यासाठी नाही. पण यांनी आमच्यावरती थोपवला. बरं यांनी काय केला? जम्मू काश्मीर मध्ये किती कलम हटवला हो साहेब? 370. ह्यांनी गाजावाजा काय? मीडिया पण खोटा किती बोलते बघा ना. 370 हटवला, 370 हटवला, 370 हटवला. 370 हटवलेला नाही, 370 तो काय सांगतो? महाराष्ट्रातल्या लोकांना जम्मू काश्मीर मध्ये जागा विकत घेता यावी यासाठी तो हटवा. आता मला सांगा मॅडम तुमचं आडनाव काय? हा, प्रिया राव. आता मला सांगा राव मॅडम तिकडे 1 एकर जागा घ्यायला जाणार आहेत काय? जाणार आहेत. जम्मू काश्मीर मध्ये 370 का हटवून टाटा, बिर्ला, मित्तल, अंबानीना जागा घेण्याची मुभा या सरकारनं दिली आणि पेढे मात्र आम्ही आमचे वाटले स्वतःच्या पैशाची. आपल्याला विकत घेता येणार नाही. का खोटं बोलले लोक? हे खोटं का बोलतात? कारण यांचा सिद्धांतच खोट्यावर आधारित आहे. हे सत्यवादी नाहीयेत. आपण म्हणताना म्हणतो आदिनदान वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही काबे सुविचार वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही मुसा वेद आम्ही म्हणताना म्हणतोय. आज प्रत्येक गावात जा, गावातल्या कुसात जा, गावातल्या वाडीत जा, वाडीतल्या तांड्यात जा. आमच्या फक्त मुखात आहे पण हे विचार जर तुमच्या आमच्या आचरणात आले ना
तर देशावर सत्ता बहुजन समाजच करेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एनआरसी आमच्या कायद्याच्या विरोधात, 370 कायद्याच्या विरोधात. आता पुढे जाऊ सांगतो, घटनेतलं 13 कलम जे भिडे गुरुजींना खुपत, ते घटनेतलं 13 कलम काय सांगतं की या 1950 26 जानेवारी 1950च्या अगोदर जेवढे कायदे होते तेवढे आजपासून शून्यवत करण्यात येत. पण नंदुरबारला हे काय म्हणतात, संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ होती. वा रे वा, संविधानात मनुस्मृती श्रेष्ठ होती. अरे ज्या मनुस्मृतीने आमच्या महिलांना विटाल मानलं, ज्या मनुस्मृतीने नवरा मेला म्हणून तिचे केशोपन केले, ज्या मनुस्मृतीने नवरा मेला जिवंत चितेवर जाळायला मजबूर केलं, जिवंत बाईला जाळायची जी मनुस्मृती, ती मनुस्मृती यांना चांगली वाटते. लाडक्या बहिणीनं जरा नीट ऐका, त्याने अंडरकरंट मध्ये असा तयार केला, अंडरकरंट नव्हता, ईव्हीएमचा फुल फॉर्म असा होता, एव्हरी वोट फॉर मोदी. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाही. मी काउंटिंगला होतो अतुल म्हात्रेंच्या, तर त्या ठिकाणी 18 मशीन्स अशा निघाल्या ज्याची चार्जिंग 99%, आणि ज्याच्यावर चार्जिंग 99% त्याच्यावर अधिक मत यांनाच. वकील आहोत आपण, बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी भांडले, वकिलांनी उद्यापासून समाजासाठी भांडायला सुरुवात करा, तर खरे आपण लॉयर, तर खरे समाजाचे अधिकारी बनू, तर खरे समाजाला न्याय देऊ. रिटायर झाल्यावर नको. आमचे कोकणातली लोक काय करतात, मुंबईला असल्यापर्यंत गावाला प्रबोधन करायला येत नाही, रिटायर झाल्यानंतर झाडं लावायला गावात, का तर लोकांना ऑक्सिजन कमी नाही पडेल. मग ते म्हणतात बाबासाहेबांची जयंती ठेवली आणि मला गुलाबाचा फुल पण नाही दिला, का द्यावा. पदाव होता कधी गावात नाही, पदाव होता 2 पोरं लावली नाही. गावातल्या भाषेत बोलतोय जरा. मॅडमने अशी भाषा वापरली का समोरच्यानं कळलं न कळलं मला नाही माहिती, का समोर तर विद्यार्थी नाहीत, मला वाटतं तुम्हाला कळावं. जाता जाता महत्वाचा मुद्दा गांभीर्याने सर्वांनी ऐका. दादांनो, घटनेतला 13 कलम यांना बदलायचा आहे, पण बाबासाहेबांनी ते 13 कलम फंडामेंटल राईट्स मध्ये टाकलं. आणि बाबासाहेब काय म्हणतात, 1950च्या अगोदर, 1950 नंतर, 1950च्या भविष्यानंतर पण खालून मागून वरून कुठूनच यांना बदलता येणार नाही. 13 कलम सांगतं 1950च्या अगोदरचे कायदे आणायचे, पण यांनी 1ली ते 4थीच्या अभ्यासक्रमात आणलाच. 1ली ते 4थीचा अभ्यासक्रम वाचा, द्वेषात्मक कसं बनलं. मी जास्त बोलत नाहीये, पण आर्टिकल 14 काय सांगतं, इक्वालिटी बिफोर लॉ, एव्हरी एज अ 1 पर्सन, सर्वांना कायदा समान आहे. अरे वा रे वा, पुण्यामध्ये आमचे जिवंत 2 इंजिनियर या उद्योगपत्याच्या मुलाने व्यसन करून गाडी खाली चोडून मारले, पण तो 24 तास अटक होत नाही. कोण म्हणते कायदा समान, कायद्याची अंमलबजावणी समान होते, कोण म्हणतो. अरे आमची ताई म्हात्रे ताई कोपरखान्यामध्ये मंदिरामध्ये ती आश्रयासाठी गेली, तिच्यावरती 3 या नराधमांनी बलात्कार मंदिरामध्ये केला. आमची आसिफा नावाची मुलगी उत्तर प्रदेश मध्ये मस्जिदीत होती, मस्जिदीत नाही, मंदिरात नाही, तर ज्याच्याकडे संरक्षण खातं आहे त्या संरक्षण खात्यातल्या लोकांनी त्या आसिफावर 11 लोकांनी बलात्कार केला. आता 2 तासापूर्वीची न्यूज होती, मुंबईमध्ये 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. कोण म्हणते कायदा समान आहे, कायद्याची अंमलबजावणी समान नाहीये. टाटा बिर्ला मित्तल अंबानीसाठी कायदा नाही, कायदा फक्त रोशन पाटीलसाठी आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे तब्बल 33 कार्यक्रम लागले, मला पीआयनं फोन केला आणि पीआय काय सांगतो, ह्या 33 कार्यक्रमांची पहिली पत्रिका आमच्याकडे जमा करा, मग तुम्हाला कार्यक्रमाची परवानगी देऊ. अरे म्हटलं, तुझ्या बापाने आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही दिला, आम्हाला आमच्या बापाने बोलण्याचा अधिकार. संविधानाच्या अंतर्गत पीआय आहे, आयपीएस आहे, आयएस आहे, आरएस आहे. आज रश्मी शुक्ला ताईंना पुन्हा अभिनंदन आहे. विरोधी पक्षातले लोक त्यांच्या विरुद्ध बोलून शेवटी विरोधी पक्ष तुम्ही संपवलात ताई, तुमची आज नियुक्ती झाली, अभिनंदन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही हा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये की परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे.
आर्टिकल 14 अंमलात आलं तर काय होऊ शकतं याचे परिणाम तुम्हाला माहिती होतील. आर्टिकल 15(4) काय सांगतं? रिझर्वेशन एज्युकेशन मरेपर्यंत, 10 वर्षासाठी नाही. आपले साहेब काही फेकतात फेकाडे, 10 वर्षासाठी आरक्षण नाही. बाबासाहेब सांगतात जोपर्यंत भारतात जाती जिवंत राहतील तोपर्यंत आरक्षण जिवंत राहील, लक्षात ठेवा. आता यांना जर आरक्षण रद्द करायचं असेल तर पहिल्यांदा यांनी जाती रद्द केल्या पाहिजेत, पण ते करू शकत नाहीत. दुसरं आरक्षण 16(4) मध्ये रिझर्वेशन सर्व्हिस म्हणजे नोकरीत आरक्षण बाबासाहेबांनी दिलं. डेप्टी कलेक्टर झालात तर 16(4) मध्ये सांगितलं प्रमोशन कलेक्टर व्हा. 16(4) काय सांगतं? रिझर्वेशन सर्व्हिस, रिझर्वेशन प्रमोशन, इन्क्रीमेंट, पेन्शन हे संविधानात होतं. पण आताच्या शासनाने त्याला शून्यावत केलंय. का? सरकारी क्षेत्रच विकून टाकलंय. ना झंझट ना आरक्षण. शेवटचा मुद्दा सर्वांनी गांभीर्याने ऐका. घटनेतलं 17 कलम सांगता अस्पृश्यता बंद, पण अस्पृश्यता आजही पाळली जाते. आजही मनामध्ये द्वेष भावना आहे प्रत्येक जातीच्या प्रती. मराठ्याला वाटतं हा खाली, या कुणब्याला वाटतं हा खाली, आग्र्याला वाटतं हा खाली, धनगराला वाटतं हा खाली. मला एकच म्हणायचं आहे, बाबासाहेबांनी जो वाक्य वापरलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम राष्ट्र, या ती मला वाटते आम्ही बोलताना बोलतोय. समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता आचरणात आहे का? आचरणात आणायची असेल तर भारताच्या संविधानाला मानणाऱ्या लोकांना या मताचा अधिकार बजावून निवडून पाठवलं तरच ते आचरणात येईल. अन्यथा अपेक्षा करू. आता शेवटचा, आता खरंच शेवटचा आहे, म्हणजे मी थोडा शेवटचं का बोलतो बरं वाटतं, आता तरी खपल, पण आता शेवटचाच आहे. आता मुद्दा कोणता आहे? वन मॅन वोट. आता बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये गेले. लंडनमध्ये गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरने गोलमेज परिषदचं आमंत्रण आलं. 1918 साऊथ ब्युरो कमिशन आलं. 1928 सायमन कमिशन आलं. सायमन कमिशनचं बाबासाहेबांनी, जोगेंद्र प्रसाद या लोकांनी स्वागत केलं. पण हे लोक काय म्हटले? सायमन गो बॅक. कारण सायमन आलं होतं तुम्हा आम्हाला प्रतिनिधित्व देण्यासाठी, जे यांना मान्य नव्हतं. साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं कुणब्यांना आरक्षण देण्यासाठी, जे यांना मान्य नव्हतं. आणि हे पंढरपूर आणि आखणी गावात काय म्हणतात? तेली तंबोली कुणबटाना जाऊन काय संसदेत नांगर आखलायचं आहे. हे लोक जे आता समतेची भाषा आम्हाला शिकवतात, माणुसकीची भाषा, हेच ते लोक, ह्यांचे ते पूर्वज जे आता आम्हाला समतेची आणि माणुसकीची भाषा शिकवतात, यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला. गणपत अभयंकर आरक्षणाचे विरोधी केले. तुम्हाला कल्पना असेल 26 जून 1902 शाहू महाराजांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली. गणपत अभयंकर विरोधात केले. साऊथ ब्युरो कमिशन आले, टिळक विरोधात केले. सायमन कमिशन आले, गांधीजी विरोधात केले. शेवटी बाबासाहेब आंबेडकर 1932 1930 1931 1932 3 वर्ष गोलमेज परिषद सोबत भांडत राहिले. आणि बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये जाऊन त्या इंग्रजांना म्हणतात, इंग्रज मायबाप, माझा समाज जन्म घेतो आणि मृत्यू होतो. माझ्या समाजाकडे संपत्ती नाही, माझा समाज टॅक्स धारक नाही, माझा समाज राजा नाही, माझा समाज गरीब दुबला कष्टकरी आहे. माझ्या समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. गांधीजी उभे राहिले. ज्या गांधीजींना आमंत्रण होते ते गांधीजी उभे राहिले. आणि गांधीजी म्हणतात, इंग्रज सरकारला म्हणतात, तुम्ही लोक मताचा अधिकार हा फक्त कुणाला द्या? राजांना. मताचा अधिकार कुणाला द्या? सावकारांना. मताचा अधिकार कुणाला द्या? तर फक्त आणि फक्त करधारक म्हणजे टॅक्स भरणाऱ्या लोकांना द्या. आता माझा ताईनं तुम्हाला पहिला प्रश्न आहे, काय मराठा समाजाचे त्या काळामध्ये, ओबीसी समाजाचे, बौद्ध समाजाचे टॅक्स धारक होते का? हात वरती करा. होते? जोरात बोला. होते? राजा होते? संस्थानिक होते? मग हे लोक कुणाशी मागत होते? कुणासाठी मागत होते? जर माझा समाज संस्थानिक नाही, राजा नाही, टॅक्स धारक नाही, पण गांधीजी काय म्हणतात? यांनाच मताचा अधिकार द्या. बाबासाहेब धाडकणीशी उभे राहिले. आणि बाबासाहेब काय म्हटले? माझा समाज टॅक्स धारक नाही, माझा समाज संस्थानिक नाही, माझा समाज राजा नाही. इंग्रज मायबाप,
माझा समाज जन्म घेतो, पानावरती आणतो, हातावर खातो आणि जीवन जगतो. त्यांची आजही झोपडी कुडाची आहे, तर कुडाच्या झोपडीला कौलं नाहीत, असा माझा समाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनला सांगितलं, फक्त एकच विनंती आहे, प्रौढ मताधिकार द्या, स्वतंत्र मतदारसंघ द्या. आणि इंग्रजांनी सही करून बाबासाहेबांना दिलं आणि बाबासाहेब भारतात आले 24 सप्टेंबर 1932 ला. पुणे करार होण्याच्या अगोदर 28 ऑगस्ट 1932 ला कम्युन लॉ डिक्लेअर झाला. कम्युन लॉ काय सांगतो? वन मॅन वन वोट, सर्वांना स्वतंत्र आहे. पण हेच लोक भारतात आले गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आणि काय म्हणतात? इंग्रज लोक जर अस्पृश्यांना स्वतंत्र देणार असतील तर आम्हाला स्वतंत्र नको. पश्चिम बंगालमध्ये आपल्या घरांना आग लावली. तुम्हाला कल्पना असेल तर उत्तर प्रदेश बिहारला जाळायला घेतलं, त्यांना आग लावायला घेतली. बाबासाहेब म्हटले, मला या लाईटच्या खांबाला फासावर टांगवलं तरी सुद्धा मी पुणे कराई. मी हा मिळवून आणलेला अधिकार हा पूर्वीच्या काळामध्ये राजा आणि राणीच्या पोटातून राजा जन्म घेत होता, पण आता माझ्या अधिकारामुळे सर्वसामान्याचा माणूस कायदा बनवण्यासाठी कायदे मंडळात जाईल, विधिमंडळात जाईल, संसदेत जाईल. हा अधिकार मला या पोलाच्या खांबावर टांगवलं, फासावर दिलं तरी मी घेऊ देणार नाही म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर, त्यांना पुन्हा करारावरती सही कुणी करायला लावली? हा प्रश्न तो तुम्ही त्याचा विचार करा. आणि सर्वांना जाता जाता विनंती करतो, शेवटचा मुद्दा गांभीर्याने ऐका सर्व विचारपीठावरील माणसांनी. दादांनो, आपण साधारण लोक नाही आहोत. बाबासाहेबांना जिवंतपणे आपण रडवलं, एवढं रडवलं की बाबासाहेब आंबेडकर 1918 ला राजरत्न आंबेडकर त्यांचा मुलगा गंगाधर मृत्युमुखी झाला, रमेश मृत्युमुखी झाला, इंदू मृत्युमुखी झाली आणि राजरत्न शेवटचा यशवंत हा बाबासाहेब रमाईचा नाही आहे, सविताबाईंचा. पण बाबासाहेब आंबेडकरांची पहिली 4 मुलं इंदू, रमेश, गंगाधर आणि राजरत्न शेवटचा मुलगा कुणबी समाजाने जाहीरपणे ऐका, बाबासाहेबांचे आपल्यावरती काय उपकार आहेत. बाबासाहेब रडत होते, रडत बाबासाहेब आंबेडकर दिल्लीवरनं दादर मध्ये आले आणि रमाई म्हणतात, अहो बाबासाहेब, आपली इंदू गेली, आपला रमेश गेला, आपला गंगाधर गेला. बाबासाहेब, माझी विनंती आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, पण बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांना वाचवू शकले नाहीत. रमाई रडायला लागली. बाबासाहेब काय झालं काय? रमाईनं राजरत्नला बाबासाहेबांच्या हातात दिलं. हातात दिल्यानंतर तापाने फडफडलेला राजरत्न डॉक्टरकडे बाबासाहेब घेऊन गेले आणि डॉक्टर काय म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर, एक विनंती करा, तुमच्या मुलाला डबल लिमोनिया झालाय. पण डबल लिमोनिया झालाय त्या अर्थी पैसा उभा करा. पैसा उभा केलात, इंजेक्शन बाहेरून आणायचे आहेत. बाबासाहेब ढसाढसा रडायला लागले. बाबासाहेबांनी स्वतःच्या कोटमध्ये हात घातला. बाबासाहेबांकडे तेवढे पैसे नव्हते. बाबासाहेब रात्री 12 ते 2:30 पर्यंत दादरमध्ये फिरतात. कुणीतरी मदत करेल. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर ओबीसीना आरक्षण, SC ST ला आरक्षण मिळावं यासाठी साऊथ ब्युरो कमिशन सोबत भांडतायत आणि दुसरीकडे राजरत्न आंबेडकर तापाने फडफडलाय, पैसा नाहीये. डॉक्टर समोर उभा राहिले बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर साहेबांना विनंती केली, डॉक्टर साहेब, एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या मुलावर इलाज करा. डॉक्टर म्हटलं, नाही करता येणार, पैसा उभा करा. बाबासाहेब वन भडकले. बाबासाहेबांसोबत रमाई ढसाढसा रडत होती. एवढी ढसाढसा रडायला लागली. शेवटी बाबासाहेब म्हटले, रमा, रडू नको, विश्वास आहे राजरत्न आपल्याला सोडून जाणार नाही. बाबासाहेबांनी त्या कॉटवरून मुलाला उराशी लावलं. तापाने फणफणलेला पोरगा बाबासाहेबांची उराशी घेतल्यानंतर त्याची प्राण ज्योत मावळते. तो मुलगा त्यांचा काला आड जातो का? तुमच्या आमच्या आरक्षणासाठी आपण एवढे बेजबाबदार झालो की बाबासाहेबांनी आपल्या आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाची आहुती दिली. आणि आम्ही काय केलं? आम्ही त्यांच्या जाण्यानंतर काय केलं? बाबासाहेब ढसाढसा रडायला लागले. एवढे रडायला लागले, त्या मुलाचं शव घेऊन आले बाबासाहेब बीटी चालीमध्ये लोक जमा झाली आणि लोक म्हणायला लागले, अहो बाबासाहेब, आता किती रडणार? अहो आंबेडकर, आता बस झालं रडणं, आता तुमच्या मुलाचं शव दफन करायला गेलो पाहिजे. दफन करण्याच्या अगोदर तुमच्या मुलाच्या शवावर कफन पाहिजे. आंबेडकर, 5 रुपये कपनासाठी तरी द्या. बाबासाहेब परत रडायला लागले. एवढे रडायला लागले, ते म्हणायला लागले, अरे लोक, माझा मुलगा मला सोडून गेला याचा प्रचंड दुःख आहे, पण माझ्या मुलाच्या मैतावर, कफनावर खर्च करायला सुद्धा माझ्याकडे 5 रुपये नाहीत. आज मराठा समाज लाखोचे मोर्चे काढतोय. त्यांना फक्त एकच विनंती आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही
देव मानलं पाहिजे, ज्या बाबासाहेब आंबेडकर तुम्ही डोक्यावर घेतलं पाहिजे, कारण त्यांनी त्यांचा मुलगा या आरक्षणासाठी दिला का? त्यांच्याकडे पैसा असता त्यांनी समाजाला वेळ दिला नसता तर, त्यांच्याकडे पैसा असता जर त्यांनी कामधंदा केला असता तर, त्यांच्याकडे पैसा असता जर त्यांची संपत्ती कमवली असती तर, पण बाबासाहेब आंबेडकरांकडे शेवटच्या क्षणाला स्वतःच्या मुलावर खर्च करायला 5 रुपये नव्हतं. अहो आज आपण वकील झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, प्राध्यापक झालो, प्रोफेसर झालो, IAS झालो, IPS झालो, आज डॉक्टर झालो. माझी एकच हात जोडून विनंती आहे दादांनो, बाबासाहेबांचे उपकार फक्त थोडासा का होईना समाजाला वेळ द्या तरच त्याचे फिरतील. लक्षात ठेवा. रमाई ढसाढसा रडायला लागली, रमाई उभी राहिली आणि तिने तिची साडी फाडली आणि साडीमध्ये त्या मुलाला गुंडाळलं आणि त्याचं दफन केलं. एवढे बाबासाहेब आंबेडकर दिवस आले. रमाई आजारी पडली. रमाई बाबासाहेबांना म्हणते, नानकचंद रत्तूना म्हणते, बाबासाहेब आंबेडकर आता तुमचे झाले, मला वेळ देत नाही, मी त्यांची बायको आहे. रमाई आरोप करायला लागली बाबासाहेबांवर, अहो मी तुमची बायको, मला वेळ द्या. पण बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या कामामध्ये एवढे व्यस्त झाले बंधूजनो का रमाई आजारी पडल्या. रमा म्हणते, बाबासाहेब मला 3च प्रश्न विचारतात, रमा गोळ्या घेतल्यास का, रमा जेवलीस का, आता रमा झोपी जा. अरे माझा नवरा आहे, नवऱ्यानं मला वेळ दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना हाच त्यांच्या सहकार्याने मेसेजवरच्या खोली सांगितला. बाबासाहेब अभ्यास करत होते. रमा म्हणते, तुम्ही बाबासाहेब वेळ देत नाही. बाबासाहेब धाडकनिशी उभे राहिले आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि डोळ्यात पाणी असताना बाबासाहेब काय म्हणतात, माझ्या रामोनी तरी माझ्यावर आरोप नाही केला पाहिजे, मी वेळ देत नाही. का? कारण माझ्या रमाला आजार झालाय. रमाला सांभाळण्यासाठी मी साताऱ्यावरचा डॉक्टर आणलाय. रमाला सांभाळण्यासाठी तिचे वडील आणलेत. रमाला सांभाळण्यासाठी तिचा भाऊ आणलाय. पण रमाला सांभाळण्यासाठी भाऊ आहे, वडील आहे, डॉक्टर आहे, पण माझ्या समाजाला 2500 वर्षाचा रोग झालाय, त्याला बाहेर काढायचा असेल तर हा डॉक्टर आंबेडकर एकटाच डॉक्टर आहे. म्हणून रमानी मला समजून घेतलं पाहिजे. काय करायला पाहिजे? अजून करायला काय पाहिजे? स्वतःची 4 मुलं दिलीत. अरे तुमचा मुलगा खेळताना जरी पडला ना तरी आईच्या काळजामध्ये कळ जाते, माझा मुलगा खेळताना पडला. ह्या मातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत मुलं. म्हणून कुणी बाबासाहेबांवरती आरोप हा करू नका. बाबासाहेबांनी स्वतःचा परिवार, कोलंबिया विद्यापीठ मध्ये मिस्टर आंबेडकर टेक दिस चार्ज ते सांगत होते, बाबासाहेब तुम्ही व्हाईस चान्सलर बना, लाखो रुपये कमवले असते. फक्त कर्मचाऱ्यांना एकच विनंती आहे, हा संविधान दिन जो आपण साजरा करतोय, हा संविधान दिन जर जिवंत ठेवायचा असेल तर इथून पुढे पुढच्या 26 नोव्हेंबर पर्यंत याहून अधिक लोक या पालघरच्या मैदानात कसे जमतील त्याचा प्रयत्न केला तरच खरा तो संविधान दिन आहे. दादांनो, मताचा अधिकार याची किंमत मीठ मिरची भाकर एवढी समजू नका. बाबासाहेबांच्या विरोधात 1952ला काजवलकरला उभं केलं. 8वी नापास झालेला माणूस बाबासाहेबांच्या विरोधात या लोकांनी निवडून आणला आणि बाबासाहेबाला सत्कार करवण्यासाठी बोलवलं. बाबासाहेब गेले त्यांच्या सत्काराला आणि काजवलकरांना काय सांगितलं, काजवलकर अगर हाथी के सामने गधा या गधे के सामने हाथी बैठ भी जाए तो गधे से ऊंचा ये हाथी ही रहता है. बाबासाहेबांची निशाणी हाती होती आणि म्हणून आपण सर्व समाजाने एकत्र येऊया. मराठा, कुणबी, ओबीसी, SC, ST, आपला मुस्लिम बांधव या सर्व समाजाने एकत्र येऊया आणि येत्या काळामध्ये एक आशावादी चेहरा आपण उभा करून या मताचा अधिकार जो मला विषय दिलाय आपल्या मुक्तीचं साधन आहे. बाबासाहेबांना माहिती होतं रिअल रिप्रेझेंटेटिव्ह सामाजिक प्रतिनिधित्व जर संसदेत गेलं तर ते बोलतील. आज 2005ला सुप्रीम कोर्टने SC STचं प्रमोशन थांबवलं. आज शिक्षकांना भरतीमध्ये 2005 नंतर SC ST शिक्षकांना सुद्धा कायमस्वरूपी करायचं नाही असा निर्णय झाला. SC ST सोबत जर ही गोष्ट होत असेल तर ओबीसीची बातच सोडा, त्यांना तर अजून दरवाजाच्या बाहेरच ठेवलंय. 15/4/16 नुसार SC आणि STचं आरक्षण हे घटनादत्त आहे. आमचं ओबीसीचं पण झालं पाहिजे म्हणून हे साहेब लढतायत. हे जे ओबीसी हक्क मोर्चावाले आहेत ना, बडोले शक्ती का लढतायत? कारण त्यांना वाटतं की आम्हाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि ती जातवार जनगणना झाल्याशिवाय मिळणार नाही. कायदे मंत्री पदाचा राजीनामा बाबासाहेबांनी ओबीसीसाठी दिलाय. ती जनगणना होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय, जय भारत. डॉक्टर आंबेडकरांचं संविधानाचं